तर टॉस जिंकला आहे इथे रविकुमार शर्मा यांनी। चला लगेच आपण कृपया आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, वेळ वाचवा। या मॅचचे मॅन ऑफ द मॅच जो सामना झाला आकाश गायकर, कृपया आकाश गायकर यायचं आहे आणि मी सन्माननीय विशाल बोगाटे यांना विनंती करेल खाली यायचं आहे। खरं तर तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे आकाश गायकर। या आकाश आपण इकडे यायचं आहे। खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगला खेळ आकाश गायकाचा राहिला आहे। सन्माननीय नगरसेवक विशाल भाऊ गाटे यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आहोत। तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण आकाश गायकर जो की मुंबई परिसरातला खेळाडू आहे आणि मागच्या सीझनमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याने त्या ठिकाणी जिंकला होता। आकाश काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने? मागच्याही सत्रामध्ये तू आला, मागच्याही सीझनमध्ये आला आणि खरं तर बेस्ट बॉलर तू लास्ट सीझनमध्ये होता आणि या सीझनमध्ये पहिल्या मॅचमध्ये जरूर धावा झाल्या नाही, त्यानंतर बॉलिंग जशी पाहिजे तशी तुझी झाली नाही, परंतु या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो, तर त्याबद्दल काय सांगशील? कीच यावेळेस जसा पाहिजे तसा परफॉर्मन्स झाला नाही, पण लास्ट मॅचला स्वतःचा 100%हून जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि परफॉर्मन्स झाला माझ्याकडून। नेक्स्ट टाइम येईल तेव्हा यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स दाखवेल। नक्कीच खूप खूप शुभेच्छा पुढील मॅचसाठी। हे होते आकाश गायकर, खरं तर मुंबई परिसरातला हा खेळाडू आहे। जरूर मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स झाला नाही, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स केला, फिनिशिंग टचेस दिले पहिल्या इनिंगमध्ये, त्यानंतर मात्र बॉलिंग ही त्याच पद्धतीने टाकली आहे। तर नक्कीच यानंतरचा जो होणारा सामना आहे यापेक्षाही आपल्याला एका बाजूला जर पाहिलं तर संजय 11चा संघ आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये SSFC संघ, दोन्ही समतुल्य संघ आहे। बघूया या मॅचमध्ये आपल्याला काय नेमकं पाहायला मिळेल। खरं तर चळाओळीचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो क्वालिफाय आपल्याला नक्कीच होताना पाहायला मिळेल। तर वळूया मॅच खेळा उद्या केशनात। थँक्यू, धन्यवाद।
हॅलो, कृपया विनंती आहे, आपण आपला डिसिजन सांगायचा आहे. टीम एस एस एफ सी आपला डिसिजन सांगायचा आहे लवकर. आम्हाला सामना सुरू करायचा आहे. जर डिसिजन आला नाही तर सदरील सामना 6 ओव्हरचा होऊ शकतो. 6चाच आहे, नाहीतर 4चा होईल. टीम SSFC चे कॅप्टन रविकुमार शर्मा, कृपया आपला निर्णय सांगायचा आहे लवकर. टॉसचा वेळ वाचवा. ओके, बॉलिंग करणार आहे. चला, लगेच फिल्डिंग लावायची आहे आपली. चला, लगेच आपण फिल्डिंग लावायचे. बाकीचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, मैदानाच्या बाहेर यायचं आहे. प्रेम भाऊ, चला लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 6 ओव्हरचा हा सामना असणार आहे. सदरील जो सामना आहे 6 षटकांचा असेल, त्यामुळे दोन्ही संघ याकडे लक्ष देतील. तर चलाओढीचा हा सामना आहे आणि कोणता संघ इथून बाजी मारेल याकडे लक्ष असणार आहे. चलो, टीम SSFC फिल्डिंग लावा लगेच आपली. आपणास विनंती आहे, खरं तर हा लास्ट कॉल असणार आहे. दोन्ही पंच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. चला लगेच, प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर या. चला लवकर, आपणास विनंती, फिल्डिंग लावायची आहे टीम SSFC.
चला बाकी प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती, मैदानाच्या बाहेर जायचं आहे. खरं तर आपला 9:30 वाजता वेळ संपतो. जावेद भाई बॉलिंग डाल रहे क्या? जावेद भाई बॉलिंग डाल रहे. चला सामन्याला सुरुवात करूयात आपण. चला हे जे प्रेक्षक या ठिकाणी उभे आहेत, चला लवकर बाहेर यायचंय. चला संजेरी 11 कृपया बॅटर पाठवा आपले लगेच. चला चला लवकर लवकर यायचंय. कॅप्टन अश्मी भैया चलो. अपने पास सिर्फ एक ही घंटा बाद में लाइट बंद हो जाएंगे, इसलिए बैट्समैन तुरंत भेजो, बाद में कोई ऑब्जेक्शन नहीं रहेगा. जल्दी बैट्समैन भेजो. 6 ओवर का मैच रहेगा ये. 5 बॉलर कंपलसरी है दोनों टीमों के लिए चलाना, ठीक है. आणि प्रेक्षक हो, स्वागत आहे आपलं. अंकुश शेडके नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला आहे रणजित फोराटे, बॉलिंग साठी आहे निहाल तुस्सामत. तर सुरुवात होते आहे या लीग स्टेजेसच्या शेवटच्या सामन्याची. खरं तर प्रेक्षको स्वागत आपलं. पुसद प्रीमियर लीग T10 संकल्प ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आहे आणि आज या स्पर्धेचा लीग स्टेजचा शेवटचा सामना आहे. सर इकडे खाली. स्कोरर खाली आहे इकडे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. बॅटर रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी व्हाईट साठी. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. It's a fair delivery. Review lost. बॅकफुटला जा, चांगला खेळलाय रणजित फराटे, मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हा खेळाडू आज मात्र आलाय या विदर्भातील पुसद नगरीमध्ये. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर खूप सर्वोत्तम खेळ केलाय आणि म्हणतो मॅचचा पुरस्कार सुद्धा त्याने पटकवला आजच्या दिवसामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण या बॉलचा पाहतोय. बॅकफुटला जात काय पंच केला
अप्रतिम फटका होता आणि 4 धावा मिळतील या बॉलवरती. रणजित फराटे खरं तर ऑल इंडिया ओपनचा हा आयकॉन आहे. महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटचं हे खूप मोठं नाव आहे. महाराष्ट्र नव्हे तर भारतभरात रणजित फराटे हे खूप मोठं नाव आहे. पुन्हा एक वेळ बागफुटा दाद खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. इथे मात्र फेकी केली होती परंतु तोपर्यंत मात्र तर जे फिल्डर होते त्यांनी एक गिरकी घेतली त्यानंतर बॉल परत केला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आहोतच. रुपये जागृत आहेत तिथे. रुपये जागृत यांची एक नवीन ओळख आहे बघा. साऊथ आफ्रिकेचा जो कॅप्टन आहे ना त्याच्या पद्धतीने ते फिल्डिंग करत असतात. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 5. पुन्हा एक वेळ मोठा फटका भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु या अगोदरचा जो सामना होता तो सामना जर पाहिला तर अगदी क्लोजली गेलाय. खूप जोरात लागला असेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण ज्यांची कॉमेंट्री ऐकली आमचे अक्षय तावडे सर हिंदीमध्ये समालोचन करत होते आणि खरं तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तो सामना आम्ही बघत होतो. खरं तर काय अप्रतिम कॉमेंट्री त्यांनी केली. अक्षरशः जर पाहिलं तर बॉल टू बॉल प्रेक्षकांना मज्जा येणारी अशी कॉमेंट्री आम्ही ऐकली. एवढ्याला बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते परंतु मात्र विकेट आहे. विकेट आहे आणि इथे मात्र रेफरल नसणार आहे. तर विकेट आहे आणि इथे विकेट दिली आहे पंचांनी. चला पंचांसोबत आपण आर्ग्युमेंट करू शकणार नाही आहात. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे त्यामुळे आपण रेफरल सुद्धा आपण गमावलाय त्यामुळे आपल्याला पंचाचा निर्णय एक्सेप्ट करावा लागेल, मान्य करावा लागणार आहे. पहिला धक्का लागतो आहे टीम संजय 11 संघाला रणजित फराडेच्या रूपामध्ये. रणजित आज मात्र सस्त्यात बाद होईल. 6 धावेंवरती पहिला गडी बाद होतो आहे. 5 धावा 5 चेंडू झाल्यात या ओव्हरमध्ये. 6 धावा धावफलकावरती आणि खरं तर आज मात्र खऱ्या अर्थाने आमचा जो एक क्रेझी प्रेक्षक आहे मस्की आज शांतपणे मॅच पाहतोय बघा. मनुष्य खरं तर ज्या पद्धतीने एखाद्या माणसाला तुम्ही प्रेमाने समजवा, जर प्रेमाने ऐकलं नाही तर आणखी प्रेमाने समजवा तेव्हा तो नक्कीच ऐकतो. आणि खरं नाही समजलं तरी तो मस्का ऐकतो आमचा. आणि खरं तर तो कॅमेऱ्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आज मात्र शांततेत सामना पाहतोय मस्की. खरं तर आमच्या मागच्या 4 दिवसाचा सर्वात क्रेझी प्रेक्षक आहे. शुभम होनाडे पाहायला मिळतील आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. ड्राईव्ह चांगला केलाय शुभम होनाडेचा. क्लास आल्या पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलंय की विदर्भामध्ये सुद्धा क्लासिकल खेळाडू आहेत आणि शुभम त्याच पद्धतीने फटका खेळतोय. चौकार पाहायला मिळेल या बॉलवरती. खरं तर उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एकूण 4 जे आहे ते क्वार्टर फायनलचे सामने पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर परवाचा जो दिवस आहे 5 तारखेचा 5 फेब्रुवारीचा संकल्प ग्रुप यांच्या नियोजनातून आयोजित पुसद प्रीमियर लीग T10चा अंतिम दिवस. 2 सेमीफायनल आणि एक फायनलचा सामना जो की रात्री होईल. आणि खरं तर उद्या दिवसभरामध्येच 4 तुम्हाला क्वार्टर फायनल पाहायला मिळणार आहेत आणि परवा जे आहे ते 2 सेमीफायनल सकाळच्या सत्रामध्ये होतील म्हणजेच की दिवसा होते आणि एक जो फायनल सामना आहे तो रात्रीच्या सत्रामध्ये म्हणजेच की फ्लड लाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या प्रेक्षको रात्रीचे सामने नाही आहे याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. दिवसभरातच तुमची उपस्थिती खरं तर प्रेक्षणीय असणार आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा उद्या आणि परवा तुमच्यासाठी सुद्धा मेजवानी असणार आहे. काही लकी प्रेक्षकांना आपण या ठिकाणी गिफ्ट हॅम्बर या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे उद्या आणि परवा नक्कीच तुमची उपस्थिती
ओ हो कोण पाहायला मिळते इथे फिल्डिंग साठी आकाश आहेत, आकाश भाकरे. खरं तर आकाश भाकरे यांचं लक्ष नव्हतं, त्यांच्यामुळे 1 मिनिट सुद्धा वायाला गेलाय. खरं तर 6 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर होते आणि आकाशला नंतर कळालं की आपल्याला आतमध्ये जायचंय. आणि खरं तर प्रेक्षकांसोबत आकाश भाकरे आज त्यांना स्वतःवरती विश्वास होत नाही की ते प्लेइंग 11 मध्ये आहेत, परंतु त्यांनी वेळेसच त्या ठिकाणी लक्ष दिलंय. यावेळेला जर पाहिलं तर अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू होता आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. आकाश भाकरे, खरं तर आकाश भाकरे आता स्क्रीनवरती पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. बघा स्क्रीनवरती आहे आजच्या दिवसातला खरं तर आणखी एक वेळ तुमच्याकडे कॅमेरा राहील आकाश भाकरे. खरं तर आज हिरो कॅमवरती आकाश भाकरेच पाहायला मिळतील तुम्हाला. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल इथे सुद्धा. खरं तर आणखी एक वेळ एक धाव इथे जोडली जाईल. खरं तर इथे सुद्धा जर पाहिलं तर एक मात्र धाव जोडली गेली आहे. बॉल हवेत, इथे मात्र फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील सहजतेने, परंतु मात्र कॅच ड्रॉप झालाय. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे शुभमचा होतो. जरावर खान इथे देवते, सहसा कॅचेस सोडत नाही जरावर, खूप चांगले फिल्डर आहे पुसद परिसरातले, परंतु आज मात्र इथे कॅच ड्रॉप झालाय. बघा आकाश भाकरे स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत आणि खुश आहेत आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एक वेळ इथे ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेला फिल्डर आहेत राजू पाटे पाहायला मिळतील. खरं तर उद्याचा दिवस जो आहे आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे. कोणते जे 4 संघ आहेत जे आपल्याला सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतील, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. उद्याचे क्वार्टर फायनल सामने जे आहेत खरं तर प्रेक्षक आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे. सन्माननीय पिंटूभाऊ फुगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. दादांचंही सहर्ष असं स्वागत आहे. पुन्हा एक वेळ कॅच ड्रॉप झालाय, पुन्हा एक वेळ चुकी झाली आहे. रुपेश जागृत इथे होते. खरं तर बघा रुपेश जागृत यांच्या फिल्डिंग वरती सकाळच्या सत्रामध्ये इथे पारितोषिक आलीत. कॅच जर घेतला तर 1001 रुपयांचं पारितोषिक सकाळच्या सत्रामध्ये अनिकेत नागठाणे यांच्याकडून होतं, परंतु आता मात्र इथे कॅच ड्रॉप त्यांनी केलाय. खरं तर राजू पाटे बॉलिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. आणि इथे मात्र कॅच पकडल्या जाईल. शुभम इथे बाद होतील, अळणे सरांचा चांगला जाईल. खरं तर बघा ग्रुप ए मध्ये जे 2 क्वालिफाय टीम्स आहेत त्यामध्ये रेहमानिया 11 आणि ARCC चा संघ आहे. त्यानंतर ग्रुप बी मध्ये शर्वरी 11 आणि JJ टायटन्स. त्यानंतर ग्रुप सी मध्ये अघोर 11 आणि फ्रेंड्स 11. त्यानंतर मात्र आता या डी ग्रुप मध्ये कोणते 2 संघ क्वालिफाय होतील या सामन्यानंतर आपल्याला कळणार आहे. परंतु आतापर्यंत जे 6 संघ क्वालिफाय झाले आहेत त्यामध्ये रेहमानिया 11 संघ, ARCC संघ जो की ए ग्रुप मध्ये आहे, त्यानंतर शर्वरी 11, JJ टायटन्स बी ग्रुप मध्ये आहे आणि अघोर 11 आणि फ्रेंड्स 11 जो की सी ग्रुप मध्ये आहे. तर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जे क्वार्टर फायनल्स आहे ते उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षक उद्याचा दिवसकालीन ही संपूर्ण स्पर्धा असणार आहे, त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये रात्रकालीन स्पर्धा नसेल, परंतु दिवसाला आपल्याला नक्कीच इथे मैदानावरती आपली हजेरी लावायची आहे. खरं तर अनेक लकी प्रेक्षकांना आम्ही गिफ्ट सुद्धा देणार आहोत, तर नक्कीच आपण या.
हो हो हो, इथे बॅटिंगसाठी बॅटिंगसाठी जितेंद्र आले आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर इथे एक धाव जोडली जाईल. खरं तर आयकॉन आहे जितेंद्र. पुन्हा एक वेळ इथे मात्र जर पाहिलं तर स्वीप शॉट होता. जर याला आपल्या गावाकडची भाषेमध्ये जर पाहिलं तर खराटा शॉट म्हणतात, राईट. सुपला शॉट. पुन्हा सुपला शॉट पुन्हा एकदा मात्र एकदम चांगला असा शॉट रन. 2 रन नक्कीच वाचवले या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. जीवाचं रान करतात क्षेत्ररक्षक. सुंदर असा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच 1 रन. आकाश भाकरे पुन्हा एकदा आकाश भाकरे आणि या कॅच साठी पिंटू भाऊ फुके यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक. खूप मोठा विकेट लटकवला आहे. खूप मोठा फटका झटका म्हणावं लागेल जितेंद्र जयस्वाल यांच्या रूपामध्ये. आणि नानाभाऊ मस्के यांच्याकडनं 201 रुपयाचं पुन्हा एक पारितोषिक. म्हणजे असे एकूण 402 रुपये मिळालेले आहे. हात दाखवा दोघांना. कॅमेरामन कॅमेरा दाखवायचा आहे. हा एकदा हात दाखवायचा. जिधर उधर छा गए है आकाश भाकरे. पिच त्याची, स्टंप त्याचे, बेल्स त्याची, बॅट त्याची, बॉल त्याची आणि कॅच सुद्धा त्याची. कामरान लाला यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचा पारितोषिक. आता मात्र 600 आणि माझ्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे 800 भाकरे ना 800 रुपये. 200 रुपये मुमताज भाईकडून सुद्धा. म्हणजे 1000 रुपये एका कॅच साठी आकाश भाकरेला मिळालेले आहे. ₹100 आकाश भाकरे यांना अजून अक्षय तावडे यांच्याकडून मिळणार आहेत. म्हणजे 1101 रुपयाचं पारितोषिक झाले. सुंदरीता टाकलेला चेंडू वेगाने बीट केले. चेष्टेचा भाग वेगळा आहे. काही भेटणार नाही तुम्हाला. चेष्टा केली सगळ्यांनी, मस्करी केली सगळ्यांनी. प्रसिद्धी झोतामध्ये आणण्यासाठी तुम्हाला आम्हालाच पैसे द्यावे लागतील. पुढचा चेंडू सुंदरीता आणि मात्र अति उत्साही बाईचा हा 4 धावा. ओके सर. या 4 धाव्याने धावसंख्या पोहोचली ती 21. गडी मात्र बाद झाले 3. आता मात्र अल्ताफ हाशमी यांना प्रेक्षकांची विनंती आहे की आता याच्यानंतर तुम्हाला येऊन फटकेबाजी करायची आहे असं प्रेक्षकांकडून आम्हाला मेसेज आणि फोन आलेत. आमचे मित्र, आमचे लाडके मित्र नानाभाऊ गादेकर यांचं स्वागत आहे.
सन्माननीय केदार साहेबांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आपले या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. ओहो, इथे उडावलाय आणि मैदानाच्या बाहेर कॅच पकडला गेलाय. प्रेक्षकांनी कॅच पकडलाय इथे. भारत खंदारे प्रेक्षकांच्या भूमिकेत होते आणि त्यांनी कॅच पकडलाय कॅच. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केलाय जरूर. खरं तर इथे सुद्धा कॅच घेण्याचा इथे सुद्धा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. आकाश भाकरे, हो हो हो, आकाश भाकरे यांनी फेकी चुकीची केली होती, परंतु मात्र जशी बंदुकीतून गोळी सुसाट सुटते तशीच गोळी सुटली होती यावेळेला आकाश भाकरे यांच्या हातातून. परंतु मात्र ओव्हर थ्रोचे रन्स मिळू शकले असते. परंतु स्वप्नील सर, मला एक दोन जण आणि खरं तर पिंटू फुगे यांचं असं मत आहे की ही फेकी चुकीची गेली, त्यामुळे जे तुम्हाला दिलेलं पारितोषिक आहे ते पुन्हा वापस घेण्यात आलंय. आणि स्वप्नील भाऊंनी सुद्धा, त्यामुळे आता तुम्हाला 0 रुपये मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम संजेरी 11. खरं तर मला ज्यावेळेला खेळपट्टी आकाश भाकरे आखत होते त्यावेळेला ते म्हटलं की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत आकाश भाकरे तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये सहकार्य करतील, परंतु 7 नंतर मात्र आकाश भाकरेचंच ऐकावं लागेल. तर अशी काय ती बाब आहे आकाश भाकरे यांची अजून आम्हाला कळली नाहीये की 7 नंतर असं काय त्यांच्यामध्ये चेंजेस होतात, बदल होतो. खरं तर स्टिंग एनर्जीचं कमाल आहे. कसं आहे, मेहनत करून थकून जातो, विटॅमिन डी ची कमी होते, चिडचिडपणा वाढतो, स्टिंग डी घ्यावंच लागते. स्टिंग सुंदर टाकलेला चेंडू, बुडात टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षण हजर आणि एक धाव पूर्ण. बघूया काय होतात. आणि अळणे सर, याच्यानंतर आळंदे सर तुम्ही स्टंप पाडले तर पूर्ण पिचचा खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल. आणि विकेट. रनआउट झालाय तो आझिम, सॉरी अंकुश. चांगला फटका खेळला होता, मात्र त्या फटक्याचा एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थोडा किंचित आता आलाय तो पब्लिक की डिमांड पर अल्ताफ हाशमी, कॅप्टन कूल. 5 नंबरच्या जर्सी मध्ये चांगली विकेट किपिंग आणि चांगला थ्रो म्हणावं लागेल. अराफतने चांगला फेक या ठिकाणी केला आणि एक रनआउट केलाय तो. याच्या आधी सुद्धा चांगलं या ठिकाणी लेग साइड मध्ये चांगली फिल्डिंग करून त्याने चौकार वाचवला होता. आता आलाय तो नवीन फलंदाज अल्ताफ हाशमी. येताच क्षणी आपलं रौद्ररूप दाखवलं आणि 1 बाउन्स 4 रन. बॉल बाहेर गेला आहे. कृपया त्या ठिकाणी असलेले क्षेत्ररक्षकांनी किंवा प्रेक्षकांनी तो बॉल फेकायचा आहे. मी आधीच सांगितलं होतं आक्रमक फलंदाजी करण्यासाठी अल्ताफ आलाय.
आणि पुन्हा ओल टू यू आकाश भाकरे. मी आधीच सांगितलं होतं आकाश याचा जन्मच मुळात पिच क्युरेटर म्हणून झाला. आकाश भाकरे हे आजच्या दिवसाचा ट्रेंडिंग ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम याच्यावरती सर्वीकडे चर्चेचा विषय म्हणजे आकाश भाकरे. इवन सगळ्या टुर्नामेंट ओव्हरऑल इंडियामध्ये टुर्नामेंटच्या पिचचा क्युरेटर कोण तर आकाश भाकरे. जर हा 3 छक्के अल्ताफ हाशमी यांच्यासाठी बक्षीस आलेले आहेत. अराफत एक धावेवरतीच समाधान मानावं लागेल. अल्ताफ हाशमीसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर लगातार 3 षटकार जर खेचले तर रवी भैया जयस्वाल यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले आहेत फक्त अल्ताफ हाशमीसाठी. रवी शर्मा मागच्या मॅचचा हिरो, चांगल्या गोलंदाजी केली होती मात्र डिफेंड करता नव्हता आलं. पण चांगली गोलंदाजी खरोखरच चांगलं योगदान म्हणावं लागलं त्याचं, कारण की डिफेंड करायच्या होत्या 3 धावा. सुंदररित्या टाकलेला चेंडू तेवढाच खणकर त्या ठिकाणी जरावर खान. षटकाची समाप्ती. 5 षटकाचा खेळ संपतो तेव्हा धावसंख्या पोहोचली ती 38. 4 विकेटच्या नुकसानवरती. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल SSFC संघाकडनं. खरोखरच चांगलं उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. आत्ता आलाय तो झरावर. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले सोहम लॉज, क्लास 1 बिर्याणी, शर्वरी स्पोर्ट्स, जतीन डिजिटल अँड बॅनर्स, त्याचबरोबर जर पाहिलं तर डेनिम हंट, बन्सल क्लासेस, स्पेम एलेन, मदिना ज्वेलर्स, दरबार हॉटेल दरबार व्हेज अँड नॉनव्हेज, ज्ञानदीप तयारी जीत की, एकविरा कम्युनिकेशन, शर्वरी स्पोर्ट्स. त्यानंतर जर पाहिलं तर गट्टानी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालंय. पुढे या मॅचकडे खरं तर आता पहिल्याच बॉलवरती अल्ताफ हाशमीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. खरं तर अनेक काळापासनं या विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटचं जर पाहिलं तर पुसद टेनिस बॉल क्रिकेटचं नाव उंचावणारं हे मोठं नाव आहे अल्ताफ हाशमी. अनेक काळ खरं तर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. आज सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ अल्ताफ हाशमी यांच्या बॅटमधून होतोय. तर विकेट मात्र पाहायला मिळेल रनआउटच्या रूपामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वप्नील सर जे आकाश भाकरे आहे त्यांच्यासाठी नुकताच भोकरमध्ये एक स्पर्धा आहे त्यासाठी सुद्धा पिच क्युरेटर म्हणून त्यांना तिथे आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर आणि खरं तर स्वप्नील भैया यांचं असं मत आहे की एक सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना मिळाला पाहिजे. खरं तर भारत रत्नांची मागणी या ठिकाणी होते आहे आकाश भाकरे यांच्यासाठी.
इथे चौकार पाहायला मिळेल. ओढूया मॅचकडे. खरं तर ज्या पद्धतीचा हा सामना सुरू आहे, एका बाजूला जर पाहिलं तर टीम SSFC संघ, दुसऱ्या बाजूला संजय रेल्वेमन संघ, दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत आणि या दरम्यान चौकारही पाहायला मिळतोय. अल्ताफ हाशमी यांच्या बॅटमधून धावसंख्या 47, 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वा ओव्हर प्रगतीपथाला आणि जोरावर खान या ओव्हरला पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ अल्ताफ हाशमी स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल उडवलाय. नाव आहे अल्ताफ हाशमी. एकड ज्याने पुसट टेनिस बॉल क्रिकेट आपल्या नावाने गाजवलं, तीच फॉर्म, तेच प्रहार आणि तीच ताकद मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल मैदानाच्या बाहेर आसमानी टोला षटकार. खरं तर नाव मोठं आहे अल्ताफ हाशमी, संघाचे कॅप्टन आणि खरं तर काय बॅटिंग करतोय हा फलंदाज आजच्या दिवसामध्ये. आणखीन एक मोठा षटकार पाहायला मिळतोय. खरं तर संघ मालक संजय रेल्वेमन संघाचे मतीन अली शहा सुद्धा अगदी गालामध्ये हसताय की कॅप्टन खूप निवडलाय. खरं तर ज्या पद्धतीचा खेळ करतात अल्ताफ हाशमी, त्यांना विश्वास आहे, ठाम विश्वास आहे त्या खेळाडूवरती. पुन्हा एक वेळ हाय बॉल. इथे जर पाहिलं तर ऑन साइडला खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा कॉर्नर आउटची संधी. स्ट्रायकिंग एंडला जरूर फेकी केली आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 55 धावा 55. खरं तर पुन्हा एक वेळ 55 धावा 5 गडी बाद 5.5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. खरं तर शेवटचा बॉल असणार आहे या इनिंगचा. जर अल्ताफ हाशमी यांनी दुसऱ्या इनिंग मध्ये बॉलिंग केली तर त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी अभिषेक भाऊ पद्मावत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र विकेट असेल आणि एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 56 धावा 56, 57 धावांचं लक्ष्य आहे टीम SSFC संघासमोर. चला लगेच आपण फिल्डिंग लावायची टीम संजय रेल्वेमन. खरं तर आजच्या दिवसामध्ये कौतुक करावं लागेल, मस्केने त्रास दिला नाहीये आज. आज जसं म्हटलं त्याने ऐकलं. खरं तर मस्के सुद्धा एक मनुष्यच आहे. 7 आणि बघा खरं तर पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग केली आणि खरं तर त्यांनी मूड ते पिच क्युरेटर आहे ते विसरलं नाही. लगेच त्या ठिकाणी सुना घेतला आणि पिच आखण्यासाठी गेलेत आकाश भाकरे. खरं तर हे आहे मैदानाप्रतीचं प्रेम. खरं तर जे काम त्यांनी अगदी इमानदारीने घेतलंय ते काम ते इमानदारीनेच पार पाडतायत. मस्के तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून.
चला तर या मॅचला आपण सुरुवात करतो आहोत. चला तर आपण मॅचकडे वळूयात. खरं तर आकाश भाकरे यांच्यासाठी जे आपण या ठिकाणी बक्षीस दिलं होतं ते नक्कीच आकाश भाकरे यांना मिळते आहे. आकाश भाकरे आपण याला प्राइज देतो आहोत. या आकाश भाकरे आपण वर यायचं मंचावरती, आपल्याला प्राइज देण्यात येईल. बॉलिंगसाठी आहे रणजित फराटे. पहिलाच बॉल राजू पाटे यांच्यासाठी. खरं तर हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षक. एका बाजूला राजू पाटे, त्यांच्या विरोधामध्ये मांडवगण फराटा, शिरूर तालुक्यातला, पुणे जिल्ह्यातला हा खेळाडू आहे. इथे जागा म्हणत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे, विकेट आहे. खरं तर मी अगोदरच बोललो हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला राजू पाटे, त्यांच्या विरोधामध्ये रणजित फराटे, आणि रणजित फराटेने आपल्या खात्यामध्ये खरं तर पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. राजू पाटे सारखा बॅटर आज मात्र सस्त्यात आपल्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. खरं तर काय बॉल होता, बॅकफुटला जात करता जागा बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपर कॅप्टन अल्ताफ आश्वी तिथे होते आणि त्यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम SSFC संघाला. तर कॅच जो पकडलाय अल्ताफ आश्वी यांनी, सागरजी नरसिंग यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक असेल या कॅच साठी. अल्ताफ आश्वी यांच्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आहे, त्यांनी कॅच पकडल्या त्यासाठी. खरं तर आकाश भाकरे यांना आपण पारितोषिक दिलंय. खरं तर 1100 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांना आजच्या दिवसामध्ये मिळालंय एका कॅच साठी. बघा, एक कॅच जर तुम्ही घेतला तर तुम्हाला 1100 रुपयेही मिळू शकतात. हे तर या पुसदकरांचं प्रेम आहे, आमच्या मान्यवर मंडळींचं प्रेम आहे. त्यामध्ये पिंटू भुके असतील, त्यानंतर स्वप्नील भैया असतील, सय्यद मुमताज असतील. बॉल हवेत, इथे मात्र मोठी विकेट रणजित फराटेच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट जोडली जाईल, आणखीन एक मोठा गडी बाद केलाय आपल्याच बॉलिंग मध्ये. रणजित फराटे आले आणि बॅक टू बॅक आणखी दुसरा धक्का लागतोय टीम SSFC संघाला.
चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवायचा आहे. हो 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 हो, बॅटिंग साठी रुपेश जागृत आले आहेत आता. आणि खरं तर रनआउटचा चान्स इथे मात्र चुकी केली आहे. चुकी झाली विकेट किक कडून, कारण बॉलच कलेक्ट केला नाहीये. खरं तर लागोपाठ या दोन्ही फलंदाजांनी 2 बॉलमध्ये 2 सिक्सर लगावले, तर बाळूभाऊ देशमुख यांच्याकडून 201 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. बॅटची कडा आहे, बॅटची कडा आहे. आणखीन एक वेळ रणजित फराटे. आणि खरं तर बघा, या स्पर्धेतला रेकॉर्ड झालाय. 0 धावेंवरती 3 गडी बाद झाले आहे आणि विकेट कोणाच्या नावे गेले आहे? रणजित फराटे. खरं तर बॅट सोबत जरूर चांगला परफॉर्मन्स झाला नसला, परंतु मात्र मी बॉल सोबत सुद्धा त्याच पद्धतीची कामगिरी करू शकतो हे दाखवलंय रणजित फराटेने या मॅच मध्ये. 3 गडी बाद केले 0 धावेंवरती. आणि 2 षटकारांवरती बाळासाहेब देशमुख यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे दोन्ही फलंदाजांसाठी. अरफात आले आता बॅटिंगसाठी. अरफात पाहायला मिळतील. आणि रणजित फराटे पुन्हा एक वेळ बॉलिंग साठी तयार. इथे सुद्धा बॉल हवेत आहे. फ्लाय स्लिपला फिल्डर होते, दूर राहिला हा बॉल. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स. नाव आहे रणजित फराटे, मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथून आलाय. आणि आज मात्र या पुसदच्या नगरीमध्ये खरं तर 3 विकेट आणि मेडलवर टाकलाय रणजित फराटेने. एकही धाव खर्च केली नाहीये आणि 3 विकेट आजच्या दिवसामध्ये आपल्या नावी केले आहे. काय बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय रणजित फराटेचा. आणि खरं तर या पुसद नगरीमध्ये रेकॉर्ड बनवलाय रणजित फराटेने. एकही धाव खर्च केली नाही आणि 3 विकेट सुद्धा आपल्या नावी केल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद होत आहेत. अजूनही खातं ओपन झालं नाही SSFC संघाचं या मॅच मध्ये. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील जितेंद्र जयस्वाल, शहाडोल एक्सप्रेस, आणि जोपर्यंत नवनीत सिंग परिहार आहेत, अजून नवनीत सिंग परिहार बॅटिंग साठी आले नाहीये. प्रेक्षको याकडे सुद्धा लक्ष द्या, कारण नवनीत सिंग परिहार शेवटच्या काही ओव्हर्स मध्ये सामना संपवण्याची ताकद ठेवतात. ते ज्या वेळेला बॅटिंग साठी येतील ना, त्यावेळेला मग नक्कीच मजा येईल. इथे मात्र फ्लाय स्लिपला बॉल फिरलाय आणि इथे 4 धावाही देऊन जाईल हा बॉल. बॉल जातोय डीप थर्ड मॅन बॉल लाईनच्या पलीकडे. या चौकाराने इथे कुठे खातं ओपन होतंय टीम SSFC संघाचं. 29 बॉल मध्ये 53 धाव्यांची गरज आहे. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला. आणि खरं तर शहाडोल एक्सप्रेस, जितेंद्र जयस्वाल पाहायला मिळतील. आणि खरं तर ऍक्शन रिप्ले सुद्धा आपण पाहायला मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल फिरला. पुन्हा एक वेळ तयार. रविकुमार शर्मा कॅप्टन स्वतः आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीपचा फटका होता, परंतु बॉलही दिसला नाही यावेळेला. एवढा गतीने टाकलाय जितेंद्र जयस्वालने. गती आहे जितेंद्र जयस्वालकडे, भन्नाट गती आहे. आणि मस्के आपण बाहेर यायचं आहे. आजच्या दिवसातले आमचे क्रेझी प्रेक्षक, मस्के आपण बाहेर यायचं आहे. चला लवकर, चला. तर या मस्के इकडे आमच्याकडे रनिंग करत यायचं आहे. मस्के लवकर यायचंय बाहेर. चला मस्के बाहेर गेलेत, आपण सुद्धा बाहेर या.
चला मस्के धाव करा जोरात, वा रनिंग करायची आहे. खरं तर पुन्हा एक वेळ पुन्हा बॉल हवेत आहे. इथे मात्र फिल्डर बॉल पर्यंत सहजतेने पोहोचतील. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 3 गडी बाद टीम SSFC संघ पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 52 धाव्यांची गरज. 13 ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 13 धावेने खरं तर धावसंख्येकडे तुम्ही वाटचाल करू शकता. त्यामुळे 13 धावा तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये कराव्या लागणार आहेत. आणि बॉलिंगसाठी आपल्याला शुभम होनाडे पाहायला मिळतील. पाच धावा धावफलकावरती 3 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 बॉल मध्ये शुभम होनाडे. पहिलाच बॉल इथे रिव्हर्स स्वीपचा फटका सजवला गेलाय, परंतु डोक्यावरून बॉल उसळी खात जाईल आणि खरं तर प्रेक्षकांमध्ये जुडेल हा बॉल. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि स्वागत केलं गेलंय इथे शुभम होनाडेचं रविकुमार शर्माच्या बॅटमधून. खरं तर उद्या जे क्वार्टर फायनलचे सामने आहेत ते दिवसामध्येच होणार आहेत. रात्री एकही सामना होणार नाहीये. प्रेक्षकांनी याकडे लक्ष द्यायचं आहे. खरं तर प्रेक्षक उद्या जे क्वार्टर फायनलचे 4 सामने आहेत ना ते उद्याच्या दिवसामध्ये होतील आणि परवाच्या दिवसाला म्हणजेच की 5 तारखेला या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये 2 सेमीफायनल दिवसाच्या सत्रामध्ये होतील आणि जो फायनलचा सामना आहे तो रात्रीच्या सत्रात म्हणजे की फ्लड लाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक याच्याकडे लक्ष द्यायचं. उद्याच्या दिवसामध्ये आणि परवाच्या दिवसामध्ये 2 दिवस जर तुम्ही आमच्यासोबत जुळला तर प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे. कोण असं ते लकी प्रेक्षक असतील त्यांना ते पारितोषिके मिळतील. त्यामुळे उद्याच्या दिवस आणि परवाच्या दिवसामध्ये तुमची प्रेक्षणीय इथे उपस्थिती असणार आहे. तर वळूया मॅचकडे. पुन्हा एक वेळ तयार आहेत शुभम होनाडे. हो गती गती होती, प्रचंड वेग होता. खरं तर
इथे बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि खरं तर खांद्यावरती जाऊन लागलाय. लेग बॉयचा इशारा याच दरम्यान पंचाचा पाहायला मिळतोय. तर यानंतर प्रेक्षकांचं असं मत आहे की बॅटिंगसाठी आकाश भाकरे यायला पाहिजे. खरं तर फिल्डिंग चांगली केली आणि फॉर्ममध्ये सुद्धा आहे आकाश भाकरे आजच्या दिवसात. पायावर टाकलाय, स्वीप चांगला केलाय, परंतु फिल्डर आहे तिथे. अगदी बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र एकच धाव सोडली जाईल. अदनान मॅक्सी हा खेळाडू सुद्धा जर पाहिला तर उभरता सितारा आहे. बॅटिंग चांगली करू शकतो आणि त्याच पद्धतीने फिल्डिंग तर अफलातून करतो अदनान. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल ड्राईव्ह करत असताना या बॉलला एक मात्र धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने नक्कीच धावसंख्या पुढे सरसावेल जरूर, परंतु मोठे फटके इथून फार महत्वाचे असणार आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र बॅटिंगसाठी नक्कीच पाहायला मिळतील आपल्याला नवनीत सिंग परिहार. बघूयात कोणता खेळाडू जो आहे तो रिटायर्ड आउट होईल. पुढचे 18 बॉल आणि 44 धावांची गरज. 18 बॉल मध्ये करायच्या 44 धावा या मॅच मध्ये. नवनीत सिंग परिहार स्ट्रायकिंग एंडला, जितेंद्र जयस्वाल शहाडोल एक्सप्रेस. ओहो हो हो हो, पहिलाच बॉल. आणि इथे पहिलाच बॉल जर पाहिला तर मात्र डॉट बॉलने सुरुवात होते आहे शहाडोल एक्सप्रेस. मध्य प्रदेश वर्सेस मध्य प्रदेश. एक रेवाचा खेळाडू, एक शहाडोलचा खेळाडू. रिव्हर्स स्वीपचा फटका इथे सजवला गेलाय. रिव्हर्स स्वीपचा स्वीप होता हा बॉल. फटका ज्या पद्धतीने नवनीत सिंग परिहारने खेळलाय, खरं तर इथे एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. 16 बॉल 43 धावांची गरज. 16 बॉल 43 धावा करायचे त्या मॅच मध्ये. काय इथे रवी कुमार शर्मा मोठे फटकेबाजी करतील का? कारण 16 बॉल 43 ची गरज आहे. आता रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 16 वर जाऊन पोहोचतोय. रात्रीचं सत्र आहे आणि रात्रीच्या सत्रातला हा अंतिम सामना. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षक हो, क्वार्टर फायनलचे 4 सामने आहे. क्वार्टर फायनलचे 4 सामने खरं तर दिवसाच्या सत्रामध्ये असणार आहेत. त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवसाला रात्रीच्या सत्रामध्ये येऊ नका, दिवसा नक्कीच या. आणि 4ही क्वार्टर फायनल जे आहेत ते सकाळी जर पाहिले तर 10 वाजल्यापासून सुरू होतील. आणि उद्याच्या दिवसामध्ये कोणते 4 संघ आपल्याला अंतिम दिवसासाठी मिळतील याकडे सुद्धा आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारे ते 4 सामने असणार आहेत. 15 बॉलमध्ये 43 ची गरज. बॉल हवेत, परंतु मात्र इथे थोडासा समोर बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत आणि एक मात्र धाव जोडली जाईल. खरं तर 14 बॉल आणि 42 धावांची गरज आहे.
ओ हो हो हो, जर पाहिला तर हा बॉल अगदी पायात टाकला आणि जसा टाकला खेळू सुद्धा दिला नाही नवनीत सिंग परिहारला. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणारा बॉल खरं तर या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. धावसंख्या पाहिली तर 15 धावा, 13 बॉल आणि 42 धावांची गरज. बॉल हवेत आणि खरं तर इथे सुद्धा मात्र एकच धाव जोडली जाईल. ओव्हरची समाप्ती खरं तर नक्कीच होईल या बॉलने. बघूयात ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा, पुढचे 12 बॉल आणि 41 धावांची गरज. 12 बॉलमध्ये करायचं 41 धावा. मस्के मस्के बाहेर जायचंय. आता मस्के मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. चला लवकर पळा, रनिंग करायची आहे. अंकुश शेडके बॉलिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. पहिलाच बॉल आणि इथे मात्र रणजित फराटेच्या हातामध्ये विकेट. आल्या आल्या विकेट पाहायला मिळते. खरं तर नवनीत सिंग परिहार या सामन्याला फिरवण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू आता मात्र इथे विकेट पाहायला मिळेल आणि धक्का क्रमांक मोठा लागतोय. 5वा टीम SSFC संघाला. तर आज मात्र ज्या खेळाडूने या अगोदरचा सामना जर पाहिला ना तर एका हाताने जिंकून दिला, आता मात्र विकेट पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी जोरावर खान आलेत आता. 11 बॉल 41 मात्र धावेंची गरज. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवायचा आहे. चला खरं तर जोरावर खान वाईट बॉल पाहायला मिळेल आपल्याला. खरं तर धावसंख्या जर पाहिली तर ती 11 बॉल आणि 40 धावेंची गरज. 11 बॉल मध्ये करायच्या 40 धावा. बॅकफुटला जात चांगला खेळलाय प्रॉपर टायमिंगने. जोरावर खानच्या बॅट मधून हा येतोय चौकार. खरं तर जोरावर मला असं वाटतं थोडंसं लवकर यायला पाहिजे होते, कारण बॅटिंग करण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये अव्वल आहे. 10 बॉल आणि 36 धावेंची गरज. 10 गेंदें और बनाने यहाँ से 36 रन. 36 रनों की और ज़रूरत यहाँ से होगी टीम SSFC को. जिस तरह से देखा जाए तो बल्लेबाजी में थोड़ा सा जल्दी देखने को मिल सकते थे हमें जोरावर खान, लेकिन इस बार थोड़े से लेट आए, लेकिन देर आए दुरुस्त आए. नौ गेंदे और 36 रनों की जरूरत यहां से. इस बार थोड़ी सी आगे डाली हुई गेंद थी, खोद कर निकाला है लॉन्ग द कारपेट. अच्छा ये शॉट था, दूसरा रन का प्रयास, रन आउट का चांस, लेकिन जिस तरह से इस गेंद को वापस किया है फील्डर ने, तब तक 2 रन पूरे हो चुके थे. 2 रन कंप्लीट किए दोनों बल्लेबाजों ने. यहां से 8 गेंदे और 34 रनों की जरूरत.
अच्छी गेंद थी, अच्छी गेंद, लाजवाब। जिस तरह से टिप्पा पकड़ा इस गेंद पर अंकुश शेड़ के गेंदबाजी के लिए, और ये डॉट गेंद देखने को मिलेगी। 7 गेंदें और 34 34 रनों की जरूरत यहां से। आखिरी गेंद फिर से एक बार थोड़ी सी आगे डाली हुई गेंद, सीधा खेला है, गैप में होगी, गैप बेदा है, और इस बार जोरावर खान से बल्ले से फिर से आता हुआ इस ओवर का ये दूसरा चौका। क्या बल्लेबाजी की है, थोड़े से जल्दी आने को। यहां से अब 6 गेंदें और 30 रनों की जरूरत। देखिए एक्शन रिप्ले इस गेंद का, जिस तरह से खेला था जोरावर ने, 4 रन प्राप्त किए इस गेंद पर। छह गेंदे और 30 रनों की जरूरत। आणि बघा चंद्र, बघा या चंद्राचं सौंदर्य बघा आजच्या दिवसामध्ये। खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चंद्राचं सौंदर्य सुद्धा आपल्याला दाखवण्यात येते। खरं तर चंद्र किती सुंदर झालाय आजच्या दिवसात। खरं तर मेगा स्क्रीनवरती आपल्याला चंद्राचं छायाचित्र पाहायला मिळते आहे आजच्या दिवसामध्ये। फुटेज वळूया या मॅच कडे। आता बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील बॉलर बॉबी आलेत, बॉबी राठोड। शेवटच्या 6 बॉल आणि 30 धावांची गरज। समोर खेळलाय बॉल, हवेत आहे, विकेट होऊ शकते, आणि इथे बॉलच्या खाली फिल्डर पाहायला मिळतील आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये। इथे खरं तर जितेंद्र जयस्वाल होते बॉलच्या खाली, आणि विकेट येईल। बघूयात आता कोण येतील बॅटिंग साठी। हुमायून मिर्झा, हुमायून मिर्झा आल्यात आता बॅटिंग साठी। 5 बॉल आणि 30 धावांची गरज, म्हणजेच की 5 बॉल मध्ये 5 सिक्सर लगावावे लागतील। बघा ऍक्शन रिप्ले बॉलचा आपण पाहिला, ज्या पद्धतीने जितेंद्र जयस्वाल याने जो कॅच कंप्लीट केला। रनआउटचा चान्स इथे होता, परंतु मात्र बघूयात धाव इथे नक्कीच कंप्लीट केली जाईल। चार बॉल मध्ये 29 धावांची गरज। 4 बॉल आणि करायच्यात 29 धावा। जोरावर खान स्ट्रायकिंगला। एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल, बॉबी राठोड। आज मात्र बॉबी राठोडने काय बॉलिंग केली आहे। मागच्या 3 बॉल मध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे। एक सुद्धा धाव जी होती, 3 बॉल आणि 29 धावांची गरज। खरं तर एक धाव जी होती ती खरं तर तीन बॉल आणि 29 धावांची गरज। पुन्हा एक खोडवर टप्प्यावरचा बॉल, इथे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील, आणि इथे थोडीशी मिसफील्ड झाली आहे। 2 धावा जोडल्या जातील। 2 बॉल आणि 27 धावांची गरज। 2 बॉल मध्ये करायचे आहेत इथे 27 धावा। ओ हो, इथे मात्र डॉट बॉल।
शेवटचा बॉल बाकी आहे आणि 27 धावांची गरज. आणि इथे बघूयात रनआउट आहे का. खर तर इथे हो युटी आउट. रनआउटच्या रूपामध्ये आणखीन एक विकेट. शेवटचा बॉल आहे या सामन्याचा. बघूयात या सामन्यावरती या बॉलवरती सर्व काही डिफेंड आहे. पायावर टाकलाय. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न रणजित फराटे. आणि इथे खर तर रन आउट विकेट आणखी एक वेळ. बघूयात आता पॉइंट्स टेबल कोणते दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. टूर्नामेंट भी लॅग होईल. आणि खरं तर आता एसएसएफसी बघा थोड्याशा पॉइंट्सने एस एस संघ क्वालिफाय झालाय. एस एस